अष्टभोग भोगणे मातेना प्रेम गोड देवे माये इति वो शिकवाद मजवेरो हेरा मी दया गोहळा रतली पाप रकुमा देवरू जीविता जिव्हाळा पाप रकुमा देवरू जीविता जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माये इति वो शिकवाद मजवेरो हेरा मी दया गोहळा रतली विठला विठला निवडलेले गवळण महान भगवत भक्त ज्ञान्यांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी आळंदी निवासी ज्ञानेश्वर महाराज यांचे महाराजांचे गौरव सेवेकरता निवडलेले आहे. या गवळणीतून ज्ञानोदरात त्या गोप्या प्राप्त झालेली अवस्था प्राप्त झालेला बोध याचा अनुवाद करता विठ्ठल सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं कदलसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावादितं सद्गुरुं नमामि. समचरणसरोजं साङ्गलीलामुदावं जगदनिहितपादे मण्डकमण्डलानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयकवलहासं विठ्ठलं चिन्तयामि.
आपल्या दयांते केल्या स्मरण होय सकल विद्यांच्या वितरण तेची वंदू श्री चरण होते नमस्कार होण्याचा ओम नमो ज्ञानेश्वराय की त्या दीर्घ गोरे एवढा भंडारा केलेला आहे
महाराज घेतलेले आहे त्या पुत्रावर. महाराज दाखवून देतात की आज्ञे पूर्ण ब्रह्म कसं आहे, एक एक स्वीट विसरून खात आहे. त्या माणसाने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भक्तलाल स्वामी ते एवढं कोणते अधिकारी महात्मा आहे आणि अधिकारी जाणू शकतात. हे पाहिल्यानंतर त्याने सांगतो, महाराज या ठिकाणी पंगत चालू आहे, तुम्हाला 500 कोकणांचा भात देत आणतो आणि या ठिकाणी तुम्ही घरी जेवण करा. असं रस्त्यावर आणि रस्त्याच्या काठावर त्या उष्ट्या पत्रा घेतलेल्या आहेत. महाराज सांगितलं जगामध्ये ब्रह्म आहे आणि अन्न पूर्ण ब्रह्म आहे हे दाखवून देण्याकरता महाराज ते दिला दिले. त्यांचे संपूर्ण चरित्र एक साध्यामध्ये आलेले आपले सांगण्याचा वेळ नाही. भास्करराव पाटील चौथ्या दिवसात आहे, एका बेटा सांगतो. हा उन्हाळ्याचे दिवस जवळपास 10-5 कोसात टाइम नाही अशी अवस्था झाली आहे. सकाळी मोठा नाग होण्या करतो दिंडी खापराची खाद्याला करून शेतात निघालेला आहे आणि समोर ठेवलेले आहे. कामाला सुरुवात केली, एवढं गजन बाबा आले. पटेल फार तहान लागलेले आहे असं म्हटल्याबरोबर त्या भास्कर पाटला महाराज तुम्ही कशाचे महाराज आहे, दिगंबर अवस्था तुमची आहे, अंगावर कपडे नाही, काम धंदा करत नाही काही, असं आठवत काही ते बोलू लागला, शिव्या देऊ लागले आहे. ते पिशा ते वेड्या अशा पण जगात जे मागलेलं आहे नाटक सोडून दे वगैरे वगैरे तेच महाराज काही बोलले नाही. समोर एक विहीर होती, त्या विहीरमध्ये एक थेंबड पाणी होतं. अशा विहिरीकडे महाराज गेल्यानंतर हे पिशा वेड्या विहिरीकडे कशा जाते, एकदम पाणी आहे. महाराज दोन्ही पास सोडून बसलेले त्या काठावर. बसल्यानंतर त्या ठिकाणी भगवान पंडित पांडुरंग परमात्मा धाव केला. हे देवा, हे पांडुरंगा, या नगरीमध्ये जवळपास 10-5 कोसात पाणी नाही, तुला बरं वाटतं का हे? असा भगवानचा धावा केल्याबरोबर ती पूर्ण होईल आणि पूर्ण भरून खाली होऊन लागलं पाणी. महाराज ते पाणी पिऊ लागले. एवढ्यामध्ये भास्कर पाटलाला पाहिलं, हा साधा माणूस नाही, आपण याला शिव्या दिल्या होत्या, जिन्यात ते बोललो, पण अधिकारी महात्मा संत ओळखलं, काय धरले, महाराज चुकलं माझं, तुम्हाला जे बोललं ते बोललो, शिव्या दिल्या वगैरे वगैरे, तुमचा अधिकार न जाणता मी हे केलेला आहे. आणि तेव्हा महाराज तो शिष्य बनला. ब्रह्मगिरी गोसावी आले, जेवण करायला काहीतरी महाराज त्या ठिकाणी क्षेत्रात आले. ते श्लोक निवडला प्रवचना करता. नैनम छिन्नं शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदेन व्यापो न शोषयति मारुता. हा श्लोक प्रवचना करता निवडलेला आहे आणि प्रवचन चालू होतं. गजानन महाराज दिला केले, तो लाकडी पलंग होता, त्या पलंगाला आग लावून दिली, पलंग पेटला तो घाबरला ब्राह्मण. हा जो व्याख्यान करता होता त्याच्या अभ्यासात काय लगेच बाहेर आला. अरे तुम्ही सांगितलं ना नैनम छिन्नं शस्त्राणि, आपल्याला शस्त्र चलू शकत नाही, आम्ही जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही, तुम्ही पूर्वजांना सांगताना मार्गा बसत नाही. हा जरी महाराज मी दुसरीकडे काय झाले त्याला तुम्ही अधिकारी. असे अनेक चमत्कार त्यांच्या ग्रंथामध्ये आलेले. गोविंदबा टाकळीकर नव्या ठिकाणी ते कीर्तनकार होते, परंतु यांचा थोडा फार वाढ होता, कोणाला होते मारायचा, दुकानात तेरा गुंतून द्यायचा, अशा अनेक प्रकारे तो खोड्या करायचा. त्यावेळेस काही सांगतो शेगाव जा महाराजांकडे. हा घोडा घेऊन शेगावला गेलेला आहे आणि महाराज त्या चौफरात झोपले घोड्याच्या. घोडा एकदम शांत झाला. पुढची कथा गायीशी आलेली. शुक्लाची गाय इतकी वाढ होती, घोडाला घोड्याला मारायची. काही माणूस घेऊन आले तिला. त्यावेळेस साखर गरड्यात त्या गायला बांधतात. काही जण सांगायला शेगाव जा घरी, महाराज
शांत होती गायला साखर दंडात काय बांधलेली गाठ बसून निघाले. तसं शेगाव जोरजोर येऊ लागलं तसं ती गाय शांत होऊ लागली. आणि शेगाव आल्यानंतर महाराजांकडे समोर नेला. अरे 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 काय दयाला गायची दिली गेली 33 कोटी देव गायच्या पोटामध्ये आहे आणि तुम्ही याला साखर दंडाला मानलं सोडा ते. आणि ते सोडल्यानंतर महाराज त्यांना सांगत गाई तू आता शांत राहायचं बघत गायकडे कोणाला त्रास द्यायचा नाही. त्या दिवसापासून गाय शांत झाली आणि आजही तिची परंपरा चालू आहे. वंश सोहळा अजून सुद्धा शेतात चालू आहे. झाला बापूना काळे वारकरी होता. अनेक मंडळी गेले पंढरपूरला आणि हा सुद्धा त्यासोबत गेलेला आहे. परंतु बाहेर गेला ऐश्वर्या वगैरे एवढ्यामध्ये माणसं सगळे गेले पुढं बारीला खायला हा मागच राहिला. त्यानं मग बोलू लागला काय मी त्याला मग गेलो आता मला पांडुरंगाचं दर्शन होत नाही पांडुरंगाचं दर्शन होत नाही असा तळमळ होऊ लागला. बाबाने तेवढं झाले गजानन बाबांनी अरे बापूना तुला पांडुरंगाचं दर्शन पाहिजे का. महाराज सगळे मासे गेले तर राहिला म्हणजे आणि गजानन महाराज पांडुरंगाची उपाध्याला दर्शन दिलं. काय होत नाही दर्शन तरी लोहे काही रायचा डोंगर सत्य संतांना काही करता येतं कारण त्याच्या ठिकाणी कर्तुम शक्ती असते अकर्तुम शक्ती असते आणि अन्यथा कर्तुम शक्ती असल्यामुळं ते काही करू शकतात. आणि पांडुरंगाच्या रूपात बापूने काय दर्शन दिलं असं अनेक चमत्कार ग्रंथामध्ये झाला. ही सेवा काल्याची सेवेकरता ज्ञानोबाची गवळ निवडलेली आहे. या गवळीचं ज्ञानोबा आहे त्या गोपीला आलेला अनुभव प्राप्त झालेली स्थिती याचा अनुवाद करतात. हे गवळण हे गोपी पारमार्थिक अनुभवाला प्राप्त झालेली आहे ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेली आहे आणि पारमार्थामध्ये अवस्था यायला पाहिजे. तुमचा आमचा परमार्थ विसरून मला कशा करता व्यवस्था करता अवस्था काय घेतली नाही. ज्या सत्यामध्ये चांगली व्यवस्था मग सत्य चांगला आहे हैदर केलं हैदर पहिलं चांगलं काय बोलायचं काही घेतले नाही चिंतनाचं काही घेतले नाही. परंतु तसं नाही परमार्थामध्ये हा बोध प्राप्त होणं फार महत्वाचं आहे. ती गवळ या बोधाला प्राप्त झालेली या अवस्थेला प्राप्त झालेली पूर्ण ध्यानाचा निराश केलेला आहे स्थूल ध्यानाचा निराश केलेला आहे सूक्ष्म ध्यानाचा निराश केलेला आहे कारण ध्यानाचा निराश केलेला आहे आणि महाकारण ध्यानाचा निराश केलेला आहे. हाडामोडाचा देह याला म्हणतात स्थूल देह हा 25 तत्वाचा आहे. त्याच्या आत एक देह आहे त्याला म्हणतात सूक्ष्म देह त्याला म्हणतात लिंग देह दोन नाव आहेत. हा 17 तत्वाचा आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण मन आणि बुद्धी हा 17 तत्वाचा सांगणार म्हणजे सूक्ष्म देह. त्या सूक्ष्म देहाचा निराश केलेला आहे. अज्ञानाला कारण देह म्हणतात. चौथा महाकारण देह मानलेला आहे. अशी 4 देहाचा निराश केलेला आहे. देहाच्या निराशी पाविजेया ठाया माझी ऐशी काया जमनवे सगळं देहाचा निराश केलेला आहे. अवस्थेचा निराश केलेला आहे. पंचकोशाचा निराश केला आहे. अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या 5 कोशाचा निराश केलेला आहे. अवस्थेचा निराश केला आहे. देहाचा निराश केलेला आहे. जसं गाढवाला पाहणारा गाढव वेगळा असतो घटाला पाहणारा घटव वेगळा असतो तसा देहाला पाहणारा देह वेगळा असा निराश केलेला आहे. कारण मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी योन्या पाटे या देहाला मी जर म्हटलं तर कोटी ब्राह्मण मारायचं पाप लागतं. म्हणून देह मी नाही देह माझा नाही आणि देह संबंधी माझे नाही हा बोध त्या गोष्टीला आलेला आहे. ही अवस्था परमात्म्याची कारण ही अवस्था जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. परमानंद सोपा आहे थोडे आहे चित्तसाये झालिया संसारापेक्षा परमानंद सोपा आहे. आमची युनिक सांगायची परमार्थामध्ये काही बदल करायचा नाही. आहे त्याची प्राप्ती आणि नाही त्याची निवडीच ना परमार्थ काय मासे कसं काय बोलतात आहे त्याची प्राप्ती जे प्राप्त केल्या पण काय प्राप्त करायचं
आणि जे निवृत्त त्याला पुन्हा काय निवृत्ती करायची. विचारसागरावर चिंतन आलेले नित्य प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्ताची निवृत्ती होण्याकरता मध्यंतरी भ्रम आणावा लागतो असे विचारसागरावर चिंतन आलेले. महाराज विचारसागराने सांगतात विद्यार्थी सांगितलं डोक्यात जातं पण ईश्वर पर्याय नाही झाला. नित्य प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्ताची निवृत्ती होण्याकरता मध्यंतरी भ्रम आणावा लागतो असं वाटतं विचारसागरामध्ये. माझा गुरुच्या दृष्टांत दिला नदीचा. एका भयानक तरुण आणलेले बरेच दिवसानंतर केलेली आहे. इतका आनंद झाला. आनंदाच्या भरात स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. पावसाळ्याचे दिवस लांबडवले होते. आता गॅसच्या लागायचं काम नाही आता आणि ते लवकर पेटवला धूर होऊ लागला. सर्दी झाली आधीच. मग ते नद काळी पोती ठेवली. नंतर काही कसा असा भ्रम झाला. नद हरवली. नद हरवली. आता हरवली का हरवण्याचा भ्रम झाला. भ्रम झाला. पुरुषाने गेला पाहिजे तिकडे बाय तिकडे बाय सगळं घर पाहिलं दार पाहिलं सगळं पाहिलं नद काय सापडली नाही. शेवटी एक मैत्री नाही काय गंगूबाई काय झालं म्हणे 2 तासापासून इकडे कावलेसाठी काय सांगावं म्हणे. आता 2 दिवसापूर्वी प्रतिदेवान नद करून आणली दिलेली पण माझी हरवली. हरवली तिथं लक्ष गेलं तर कोणतं आहे ना आहे नदमध्ये फार उपकार होते पटाकडे गेलं समजा पाहत जा एकदम लक्ष सापडली हरवली का हरवल्याचा भ्रम झाला. तसं तो आम्हाला सगळा भ्रम झालेला आहे आणि तो भ्रम साधुसंत करत असतात. भ्रम झालेला आहे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे विषून सर्व मिथ्या हे जाणून शरणनिगा देवा हे सगळं मिथ्या आहे. हे संतांनी सांगायला खरं वाटतात. हा भ्रम आहे आणि हा भ्रम साधू संत काढत असतात. एका माणसाला असा भ्रम झाला की पाणी पित असताना कचरा होता पाण्यात गेली भ्रम त्याला. बरेच 6 महिने झाले 10-5 लाख खर्च गेले काहीच गुण आला नाही. एक मुंबईसाठी सरकारे 6 महिन्यात असे आग्रह होमच्या तेव्हा शिर होतं झालं काय नाही काय सांगा 6 महिने झाले 10-5 लाख रुपये खर्च गेले पण काहीच गुण आला नाही. नेमकं झालं काय. 6 महिन्यापूर्वी पाणी पित असताना पाणी दिलो गेला कुठं केलं गेलं कोणात गेलं हा विचार करतो. अक्षर होता याने विचार केला 6 महिने झाले कोणात पाय गेले म्हणतो आणि वाचला कसा अनुमान प्रमाण ज्या वाचला त्या पाय गेली ज्या धूर निघते त्या आज्ञा असलाच अनुमान प्रमाण म्हणतात त्या शास्त्रात. शब्द प्रमाण अनुमान प्रमाण अर्थापत्ती उपमान आणि असा प्रमाण आहे त्यापैकी अनुमान प्रमाण आहे. याने सांगितलं याला भ्रम झाला तसं काय भ्रम झाला नाही. ते सांगतो बाबा माझ्या औषधी म्हणे आम्ही सांगत केले म्हणे 10 रुपयाच्या गोळ्या असं आणल्याचं उलटी व्हायला आणि सांगितलं की हे औषध घेतल्यानंतर त्याला 5-10 मिनिटांनी उलटी होईल नाही आणि उलटी सोबत पाल पडत घेतलं औषध ते त्याला माहिती 10-5 मिनिटाची उलटी झाली त्यामुळे पाल होणार प्रत्येकाला किती पाहिजे काय सांगावं धुरून आणली पकड टाकली आणि पाय उलटी सोडून ती पाल पडलेली तर भ्रम गेला आणि सांगत नीट झालं म्हणे. आता मला सांगा पाल घेतली का केली का भ्रम झाला. भ्रम झाला तसा तो मावाला सगळा भ्रमच झालेला आहे आणि तो भ्रम साधुसंत काढत असतात. ही केवळ पारमार्थिक होती आणि ब्राह्मिष्टला प्राप्त झालेले शेवटची अवस्था आहे परमार्थातील तुर्यगा. त्या अवस्थे परमार्थामध्ये विचार करून ग्रंथामध्ये चिंतन आलेले 7 अवस्था आहेत. शुभेच्छा श्रीचरणा तरुण मानसा सत्वा भक्ती असव शक्ती पदार्था भाविनी आणि तुर्यगा हे 7 अवस्था आहेत. शुभेच्छा म्हणजे पूर्वी वेळात निष्काम कर्म केलं निष्काम उपासना केली अंतर्गत शुद्धी केली म्हणजे विभव विक्षेप आवडदोष घालवले आणि विवेक वैराग्य समाधी शिकायचं मोक्षत्व या 4ही साधनांची प्राप्ती करून जो श्रीगुरु भक्तीला चिंतन ऐकण्याकरता त्याला म्हणतात शुभेच्छा. अशा 7 भूमिका आहेत आणि 7ही भूमिका तिने पार करून शेवटच्या भूमिकेवरती गेली. करुणा कर तुर्या लालन दिला शेवटच्या अवस्थेला ती घेऊन गेलेली आहे आणि शेवटच्या अवस्थेला गेल्यानंतर
त्याला सगळं जग ब्रह्म दिसू लागलं. सर्वं कविदं ब्रह्म, जे जे भेटे होत ते ते मानजे भगवंत. हा भक्ती उपदेशिक जाण माझा, किंवा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप सगळं ब्रह्म दिसू लागलेले, सगळं देव दिसू लागलेले, अशी अनुभूती आलेली आहे. शेवटची अवस्था आहे परमार्थाची. आणि ती जंगलामध्ये गेलेली आहे, घरदार सोडलेलं आहे, अन्न पाण्याचाही त्याग केलेला आहे. आणि भगवंत सारखं चिंतन ते चालू आहे सारखं अखंड अखंड खंडिना जीवन राम कृष्ण नारायण पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने जागृती स्वप्ने पांडुरंग नकळे दिवस की रात्री अखंड लागले से ज्योती आनंदा धवरीची गती तिची दया सारखं भगवंत चिंतन चालू आहे. केशवा विचार केला जातो पाहिजे. कोणी म्हणते नंदाचा, कोणी म्हणते वसुदेवाचा, ठाऊशी नाही बापाचा, ऐसा पैसाचा श्रीकृष्ण. ज्या कृष्णाच्या नादी लागलेले त्याची जात कोणती, वर्ण कोणता, आश्रम कोणता, धर्म कोणता, तुझा कोणता पाहून घे. तू विनाकारण मुलगी, तू विनाकारण तू काय वेड्यासारखं करायला असं म्हटल्यानंतर ते सांगितलं. तुम्ही सांगता ते बरोबर आहे, मी सगळं विसरून गेलेले.
याते कोळ माझे गेले हार कोणी श्रीरंगा वाचवणे अनोणे हे सगळं विसरून गेलेले. कोणत्या जातीचे, कोणत्या कुळाचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या वर्णाचे, कोणत्या आश्रमाचे, हे सगळं विसरून आणि परमार्थामध्ये सगळं विसरावं लागतं. विसरल्या आम्ही कोणी जातीच्या वर्णाही चौच्या एक झाल्या. भाषणेप्रमाणे की परमार्थामध्ये सगळं विसरावं लागतं. आणि परमार्थामध्ये तो परमात्मा कोणत्या जातीचे, कोणत्या कुळाचे बाहेर सगळ्यांना अधिकार आहे. सगळाशी येथे आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरिच्या नामे त्याले आले लहान. आधी करून वेश्याही ज्ञानोबा सांगतात. बाळे नर नारी आधी करून वेश्याला सुद्धा परमात्मा अधिकार आहे, नामशुद्धा अधिकार आहे असं होईल ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून ते सांगते की सगळं विसरून गेलेले आहे. कोणत्या जातीचे, कोणत्या कुळाचे सगळं विसरून गेले. कोणपर्यंत जाते का जोपर्यंत परमात्म्याला मिळतं. ही नदी कुठपर्यंत आहे? इंद्रायणी, चंद्रभागा, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, चंद्रभागा, कुशावर्ता कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्राला मिळत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगम अवघ्या झाले कमय. किंवा खैराचं, धामुक्याचं, लिंबाचं, बाभळीचं कुठपर्यंत सुलांगण पडतं तोपर्यंत. अशा म्हणजे म्हणून मग जाती व्यक्ती पडे निंदुरे म्हणतात की परमार्थामध्ये कोणत्या जातीचा असो, कोणत्या मत असो, कोणत्या धर्म सगळ्यांना अधिकार आहे. न पायाती कुळाचा विचार भक्त करुणाकर. आपल्या वारकऱ्यामध्ये हायकोर्टाचा निर्णय असा आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णयच आहे आपल्या शास्त्रामध्ये की तो परमात्मा काहीच पाहत नाही. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री निर्णय तो ऐसा परमार्थामध्ये कोणत्या जातीचा, कोणत्या सगळ्यांना अधिकार आहे. कारण आपण चिंतन आलेले व्याधस्या चरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जात विदृश्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम उद्याय कमनीय किं तसदाम धनम भक्त्या शक्ती केवदर्णतो भक्ती प्रिय श्रीपती. याचा अर्थ आहे व्याधस्या चरणम व्याज्ञाम पारधी, जंगलात राहणारा पारधी, शिकार करणारा पारधी, भगवंतांची आज्ञा पाहिली खंड करणारा भाव पडला. ध्रुवस्य वयो 5 वर्षाचा ध्रुव बाळ. आता कसे पडतं काही वनात जायचं, कसं करायचं काही ज्ञान नाही.
भगवंतानी वय नाही पाहिला, अंतर्जनातला भाव पाहिला. विद्या गजनस्य का 4 पाचचा पशु कोणा स्मृती शिकला होता? विचारसागर, पंचीकरण, पंचदशी काय काही ज्ञान नाही, अंतर्जनातला भाव पाहिला. तो परमात्मा दुसरं काहीच पाहत नाही. हो, तुम्ही भजन किती करता हे नाही पहा, तुमच्या भजन भाव किती आहे. गिरीधरला आला तो भाव का भुगा राग कलाने जानत तुका. काही राग रागी का काही येत नाही माझा विसरत काही पाहत नाही, फक्त अंतकरणातला भाव पाहतो. देव भुला शुद्ध अंतकरणाने आम्हाला काही समर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते तदहं भक्तो भवत मश्नामी प्रेतात. शुद्ध अंतकरणाने एखादं पान समर्पण करा, एखादं फूल समर्पण करा, एखादं फळ समर्पण करा, पाणी समर्पण करा, आम्ही संतुष्ट होतो. मग निष्किम भाव म्हणला असे मज अर्पवयाची निवसे भले कावडे कैसे. शुद्ध अंतकरणाने काही समर्पण केलं संतुष्ट होतो. म्हणून तो परमात्मा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा हे पाहत नाही, अंतर्गत भाव किती आहे हे पाहतो. जी गवळ सांगते सर्व विसरून गेलेली आहे. याती कुळ माझे गेले हार कोणी श्रीरंगावाचोनी अनुनेने. त्या परमात्मेशिवाय मला दुसरं काही माहीतच नाही, दुसरं काही मी जाणतच नाही. एक परमात्मा विषय झाले, एक विषय तो सकलांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी धरी अन्न बैरे प्रेत लोकाचारी, त्यांचे कीर्ती गायली पुराणांतरियो. एक परमात्मा विषय झाल्यामुळं त्या गोष्टीला काहीच आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण नावे जन धन मात. एक परमात्मा विषय असल्यामुळं त्या गोष्टीला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता जन आवडत नाही, तिथून असल्यामुळे जन आवडत नाही. धन का आवडत नाही? धनाच्या पाठीमागे अनंत समाजामध्ये धन आवडत नाही, माता पिता का आवडत नाही? जर परमार्थामध्ये अर्धे असतील ते सुद्धा आवडत नाही. परमात्मा काहीच पाहत नाही हो. काही नलगे एक भावचे कारण तुका म्हणे आड विठोबाचे. तो परमात्मा काहीच पाहत नाही, फक्त भाव पाहतो. तुमच्या अंतर्गत भाव किती हे थोर प्रेमाचा भोगेला हाचे दृष्टांत आंतरीचे घेतो गोडी पाही जोडी. तो परमात्मा आकडा कसं भावांना आकडे जातो. भाव बळे आकडे निर्मिला आकडे करतळे आवळे कैसा हरी. परमात्मा आकड्या जातो. ती गवळीला दुसरं काहीच माहित नाही. श्रीरंगा वाचोनी अणोने
नाही, माता पिता काही सुद्धा आवडत नाही. का आवडत नाही हो? शास्त्रामध्ये आई वडील देव सांगितलेले सकल प्रकारचे घरी जे का माता पितरे तया सेवेशी किर श्री हे जरी सगळं खरं असतं तरी पण परमार्थामध्ये अडथळे करत असतील त्यांचे त्या करावा. असे काही प्रमाण गाथ्यामध्ये जेने नारायण घडे अंतराय उका माय बाप वर्जाविते जर परमार्थामध्ये अडथळा करत असतील अशा आई वडिलांचा त्याग करावा असं शास्त्र आहे. कोण असा? प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते गेली. प्रल्हादाना प्रल्हाद आई वडिलांचा त्याग केला. हिरण्यकशिपूला 11 प्रयोग केले मारण्याकरता, विष खाण्याकरता दिला, पडेलोट केला, उकळते त्याला कढई टाकला, 11 प्रयोग केले मारण्याकरता तरी प्रल्हाद मारत नाही. शेवटी जर का मारत नाही तो असा प्रश्न केल्याबरोबर बाबा वाचनाला परमात्मा आहे, सगळ्या रूपांना तो परमात्मा नसलेला आहे. तो परमात्मा माझ्यामध्ये तुमच्या सगळ्यामध्ये असा राग आला. सांग यार खांबामध्ये येत्या खांबामध्ये सुद्धा खांबावरी आला मारले दुर्जने स्तंभी नारायण खांबावर लाल मारला बोल असा दुसरी भगवान परमात्मा प्रगट झालेला आहे. सगळ्या ठिकाणी तो परमात्मा आहे. म्हणून याच्याकरता किती त्रास दिला, परंतु त्रास सहन केला, पण बाबाचं ऐकलं, बाबाचा त्याग केला. पुन्हा प्रल्हादाला विभीषण भावाचा त्याग केला, रावणाचा. राज्य माता निंदू भरते गेली आणि भरताना आईचा त्याग केला. म्हणून जर परमार्थामध्ये आई वडील अडका त्याचा त्याग करायचा. ती डोळं सांगते त्या परमात्म्याशी काहीच माहित नाही. श्रीरंगा वाचोने अनुनेने वापस आला काय चालत नाही द्यायचं. आपण मिळून निघाल्या, आपण सांगतो, आपण शिकवण्याचा प्रयत्न करू. 10-5 गणित मिळून निघाल्या, शिकवण्याचा प्रयत्न करूया, सांगण्याचा प्रयत्न करूया. तिला सांगत काही भेट पडला नाही.
पुन्हा 5-50 सगळी घेऊन निघाल्या, आपण प्रयत्न करू म्हणे. 5-50 घेऊन परत गेल्या आणि सांगू लागल्या, वेळी का तू म्हणे, ज्या गोष्टीच्या नादी लागली, कोणी म्हणते लग्नाचा बापाचा पत्ता नाही, आईचा पत्ता नाही, हा तू घरदार सोडला, अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. त्यावेळेस तुला आम्ही 8 प्रकारचे भोग देऊ. तिने सांगणार, 1000 भोग नको तुमचे, भोगण्याची इच्छा असते माझ्या अंतकरणामध्ये. आपण तिसरं चरण, भोगाने माझे पंडित वाचका ज्ञानी असे पंडित असला, शास्त्री असला तरी शांतकाची भूक निर्माण होऊ शकत नाही. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ द्या. आणि परमात्म्याची कृपा असल्यावर सहज होऊ शकतो. का म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पुढे ठावे. भगवान परमात्म्याची कृपा असल्याशिवाय त्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम निर्माण होऊ शकत नाही. जर अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम नसेल आणि किती भजन केलं तुकोबारामध्ये किंमत नाही. म्हणून हे अंतःकरणात निर्माण होण्याकरता सुद्धा परमात्म्याची कृपा संतांची कृपाच पाहिजे. आणि तले माझ्या मना मुखा पंडित शहाणा. पंडित असे शहाणा असे शास्त्र त्याला शिरोची म्हणतात. झाले भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. आणि तले माझ्या मना मुखा पंडित शहाणा. अंतःकरणात प्रेम आहे का? भक्तीविषयी जिव्हाळा आहे का? तो
पंडित असेल शास्त्र असेल दोन गंमत नाम रूपी जडले चित्त त्याला दासवे मने तमदिह भक्ती जाणे तोती शुद्ध. थोडा पंडित शास्त्री असला तो जर भक्ती करत नसेल सागरावर नसेल चिंतन करत नसेल जोर गंमत द्यायला लागेल. जिव्हाळा नसेल प्रेम नसेल किंमत देतात. म्हणून ती एवढं सांगते भक्ती प्रेम गोड त्या परमात्म्याची अंतःकरणामध्ये माझ्या भक्ती प्रेम आहे. 9 प्रकारच्या भक्तिशास्त्रात सांगितलेल्या आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम. प्रत्येक भक्तीचा आचार्य वेगळे वेगळे आहे. अशी ती भक्ती प्रेम अंतःकरणात माझ्या असल्यामुळं बाकी काही नाही पाहिजे मला. शेवटी पहिल्यांदा 4 गेला केव्हा पसाऱ्या 10 गेला केव्हा पसाऱ्या 15 गेला केव्हा पसाऱ्या आपण मिटिंग घेते गावा सगळ्यांनी. आता काय करावं आपण कोणाचा मान पडत नाही तुम्ही घरी येत नाही जंगल सोडत नाही अन्न पाणी घेत नाही सारखं त्या भगवंता चिंतन सारखं त्या कुठलं चिंतन करते. शेवटी गावात मिटिंग घेतले आणि असं ठरलं की आमचं गाव जवळ म्हणजे 10 पाटलं आणले असे आणि 10 पाटलं थोडं सगळं गावात गेलं. शेवटी सांगतो वेळी का तो म्हणे तुला काहीच मार्ग पडत नाही आमचा. हो त्यावेळेस ते सांगतो गाव नाही अख्खा जिल्हा जरी आला माझ्या यावंच काय काम का फरक पडत नाही माझ्यावर. तो परमात्मा अंतरावर बसलेला आहे आणि तुम्ही किती वेगळा करण्याचा निवडण्याचा बाजूला करण्याचा प्रयत्न केला होऊ शकत नाही. शेवटच आहे
केल्या वेगळा माये आणि तो परमात्मा अंतरात साठवले साठ वेळा हरी हे हृदय मंदिरी राती सर्दी परमात्मा अंतरात साठवल्यामुळं वेगळा होऊ शकत नाही काही केल्या वेगळा शिकवाल मध्ये वेळा वेळ जवळ संपलेले एक 10-5 मिनिटं कार्याचं प्रसंग करून सेवा समाप्त करायची सगळ्यांनी एकदा प्रेम करा शब्दशः आपण या दोन चिंतन केलेले आहे 10-5 मिनिटं कार्याचा प्रसंग होऊन समारोप करायचा आहे भगवान परमात्मा केव्हा अवताराला येतात त्याचा गीतेचं अवतार चिंतन आलेलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते अधर्म सुरू होतो पाप्याचा सुस्लाट होतो मधोमध त्याचं धर्म कीर्तन बंद पाडले सत्य बंद पाडले एक जण ब्राह्मण पळून गेले त्या भीतीला पापेच्या भक्त दैते ते मातरे धरणीशी झाले होते त्यांचे जितला जितरा ऋषीमुनी सर्वा न कुठे वाघ कोणी राहिली यज्ञ मोडले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेले वसुकृती ब्रह्म्या पाशी जाय नेत्रीवाय तो हे सांगत असे त्या तुझीला गायच्या मासाच्या रूपात गायचं वासून धारण केलं आणि ब्रह्मदेवाला धरे ब्रह्मदेवा या पाप्याजवळ जमाला भरते पुढविला धर्म अधर्म झाला भार सोसविना भार मजाता त्या पाप्याच्या जमा सहन होत नाही धर्म उडाला अधर्म करू लागले काही खायले कसे वागायले हो कोणते नियम पाळायचं पुन्हा गोहत्या भ्रूण हत्या अशा अनेक प्रकारचे हत्येचे प्रकार व्हायले अनेक प्रकारचं पाप व्हायलं त्यामुळे मला या पापाचे वजन सहन होत नाही अशी तक्रार केली घडू लागली ती तर बघायचं काय एवढं सांगतोय ब्रह्म विष्णू आणि बरोबरी शिव साधी येणे सर्व क्षरादिशी आणि भगवान परमात्म्याची स्तुती केली भगवान परमात्म्याची प्रार्थना केली श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा भगवान परमात्म्याची स्तुती केल्याबरोबर लगेच आकाश मोठेपणा दिल्यामुळं बरं वाटतं आणि अवतार कोण उदाहरण घेतला सगळं नीट या श्री देवा सांगे ऋषिकेशी कोंडाने प्राणी सगळं सांगत किंवा असा करा बरी किंवा माईक असा फिरवा अंदाज लगेच कौसा सेवकांना सांगितलं की तुमचा वही वाढत आहे असा म्हटलं तो काला सगळ्यांना वाटलेला आहे आरती झाली सगळ्यांनी खाली बसायचं हो नंतर प्रसाद वाटलं नाही आता काय होतं गोंधळ आता उद्या करू नका नंतर घ्या तर अशा प्रकारे आरती झाल्यानंतर सगळ्यांना खायला मिळत सगळ्यांना खाली बसायचं तो कालाचा प्रश्न आपण आज प्रगट दिन निमित्ताने गजानन महाराज आपल्या गावात त्या निमित्ताने या कालाचा सेवा मान्य करावे या सेवेमध्ये योग्य असेल श्री गुरुचे कुंभारमध्ये वारकरी गुरुदेवाचे परमपूजने आदरणीय आमदार अयोग्य असेल ते माझ्या सांगते करून घ्या नंतर 2 अभंग होतील नंतर आरती होईल सगळ्यांना प्रसाद देण्यात येईल गण गण गणात